दिला आणि आता सेकंड राऊंडचे अजय सर त्याचबरोबर निखिल सर मात्र जोडले गेलेत. जास्तीचा वेळ घेऊ नका. बघाशी अजय सरांनी सर्वांना सूचना मात्र केल्यात, त्याचं पालन आपण करा. रुपेश गवळी गोलंदाजीसाठी सज्ज. पहिलं षटक, 4 षटकांचा सामना. समोर विक्रांत. पहिलाच बॉल वाईड यॉर्कर भन्नाट वेग. हे जे गोलंदाज आहेत ना की शॉर्ट रनअप वाले वाटतात की ते वेग त्यांच्याकडे कमी असेल, परंतु खांद्याचा वापर करत परफेक्टली बरोबर वेग वाढवतात. पहिला चेंडू निर्धाव. श्री 11 गुणघे नरेंद्र गोमारे पुरस्कृत संघ आणि त्यांच्या विरोधात 2 हात करतोय श्री सिद्धिविनायक बीड. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर, चांगला वेग. पॉवर प्लेचं षटक चालू आणि त्याचा फायदा उचलण्याचं काम करावं लागेल ते श्री 11 गुणघे संघाला. माजी पंचायत समिती सदस्य चषक 2025. उद्या या स्पर्धेची शेवटची रात्र असेल, 4 मे. तिसऱ्या रात्रीमध्ये आपण आहोत सध्या. पुन्हा एकदा मिस केलं विक्रांतने. मागच्या 3ही चेंडूंवरती बॅट आणि चेंडूचा काही संपर्क झालेला नाहीये, परंतु बाईच्या स्वरूपात एक धाव. पाणी वगैरे काय देऊ नका, जे आपल्याला ठाऊक आहेत त्या मॅन्डेटरी गोष्टी आपण लवकरात लवकर तिकडे करा. भले टी शर्ट पॅन्ट मागली तरी चालेल. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. सेफ्टी गार्ड विकेट कीपरने देखील परिधान करायला हवा असं मला वैयक्तिक वाटतं. यूट्यूब लाईव्हला जे ऐकत असतील थोडं ऑड वाटत असेल, परंतु ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही. जेव्हा तुम्ही क्लोज जास्त असता तेव्हा तुमच्याकडे त्या सेफ्टी सगळ्या असायलाच हव्या. काही खेळाडूंना मी आता पाहतो की ते आय शिल्ड वापरतात, त्याचबरोबर फेस शिल्ड जे आपण बघतो, आय प्रोटेक्टिव्ह ग्लासेस देखील आलेले आहेत. वापर करा ना. जर का तुम्ही त्या घेऊ शकता तर नक्कीच त्या गोष्टींचा वापर करा. क्रिकेट हा खेळ असा आहे, खेळ कोणताही खेळ असू द्या, क्रिकेट असू द्या, फुटबॉल असू द्या, कबड्डी असू द्या, अगदी खो खो असू द्या, कोणताही खेळ असू द्या, परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला जे जे प्रोटेक्टिव्ह पार्ट तुम्ही घेऊ शकता ते नक्कीच घ्या. 3 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव, ती देखील बाईची दिले. फुलटॉस बॉल वरून खेचलाय शंकर पारदीच्या बॅटमधून. गुडघे टीमसाठी पहिला चौकार, 4 धावा. शंकर पारधी चौकार त्यानं खेचला. 5 धावा धावफलकावर. पहिली धाव म्हणजे पहिला चौकार आला बॅटमधून. KTC यूट्यूब चॅनल सगळे कॅमेरामन खूप छान काम करतायत KTCचे. धावसंख्या 5. बॅटच्या टोएंडला बॉल लागला होता. चांगला प्रयत्न खरं तर मिड ऑनच्या पोझिशनमध्ये स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न. बॅटचा मुखडा लवकर क्लोज केला. अगदी बॅटच्या टोएंडला बॉल लागल्यानंतर आय थिंक टोएंडलाच 6 धावा धावफलकावर. हो, विक्रांतच्या बॅटचा आणि चेंडूचा काहीच संपर्क होत नाहीये आणि ते पहिलं षटक झालंय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 6. श्री 11 गुणगे संघाची धावसंख्या 6. KTC यूट्यूब चॅनल बद्दल आपण चर्चा सातत्याने करतोय. जेव्हा ही वाहिनी अजिंक्य पवार घेऊन आला, सगळी नवीन मंडळी होती,
तेव्हा मलाही प्रश्न पडला होता की एक्झॅक्टली सगळी मंडळी यूट्यूब लाईव्ह या वेबकास्टिंगमध्ये आल्यानंतर कशा पद्धतीनं काम करतील, परंतु त्यांच्या कॅमेरामनने जे काही काम केलं आहे, त्यांच्या टेक्निशियनने काम केलं. हळूहळू एक दोन जण टेक्निशियनच्या भूमिकेत वाढले. अजिंक्य पवारला साथ मिळाली, कॅमेरामनने चांगली साथ दिली. प्रश्न येतो कॅमेरामनच्या वर्कचा, टेक्निशियनचाही, की एक्झॅक्टली कॅमेरामन चांगलं काम करतोय, परंतु ते तुम्हाला दाखवता देखील आलं पाहिजे. ही पण गोष्ट फार महत्त्वाची आहे. टेक्निशियन जर का चांगला नसेल तर कॅमेरा वर्कने चांगलं काम करून सुद्धा कधी कधी फायदा होत नाही. हे फार महत्त्वाचं. म्हणजे जसं आमच्या बाबतीत आहे की मी चांगलं बोलतोय, मी नाही बोलत, बाकीचे सगळे चांगले बोलतात, पण तो डीजेही चांगला पाहिजे ना, तरच प्रेक्षकांपर्यंत आवाज पोहोचेल. तर या सगळ्या गोष्टींचा जो मिलाप पाहायला मिळाला तो नक्कीच के टी सीने दाखवला. आणि क्रिकेट तर ठीक आहे, परंतु बैलगाडा शर्यतीमध्ये देखील हळदीनं वगैरे टेन्शन नसतो सभांना, एकच माणसावर फोकस केला तरी चालतो, परंतु क्रिकेटमध्ये बैलगाडा शर्यतीमध्ये सोपं काम नाही आहे. चांगलं काम केलं के टी सीने. हे तर सगळेच वाईड यॉर्कर टाकतायत. पहिलाही गोलंदाज तसाच टाकत होता रुपेश गवळी. आता सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंगला आलाय रवी फुलावरे. सेकंड राऊंडची मॅच, क्वालिफायर मॅचमध्ये जाऊन पोहोचलाय तो मार्केवाडी या संघ. फक्त एकच धाव. सिंगल रन. थोडं शांत आणि चांगला गारवा आहे उल्हास नदीच्या अगदी बाजूला. एवढी गरमी आहे प्रचंड दिवसभरामध्ये, खूप छान वाटतं, आल्हाददायक वातावरण आहे. फक्त एकच धाव. आत्तापर्यंत शंकरच्याच भाटमधून एक चौकार आलाय, बाकीचे सर्व सिंगल डबल असाच खेळ चालू आहे श्रीलेवन गोंडगे संघाचा. धावसंख्या आत्तापर्यंत 8 धावा धावफलकावरती आहेत. तनय शेलार मैदानात दाखल झालाय. 8 धावा आहेत फक्त. सेकंड ओव्हर चालू आहे. रवी मात्र गोलंदाजी करतोय. समोर शंकर, लॉंग ऑफ ला फिल्डर, आणि हा झेल फलंदाज बाद गुणगे संघाचा.
बाबू धुरी मैदानात दाखल झालाय. धाबांची गरज आहे. पहा, जे क्रिकेट प्रेमी आहेत, गावचे पाठीराखे तर असणार आहेत जेव्हा गावचा संघ खेळतोय तेव्हा, आणि आता जे क्रिकेट प्रेमी आहेत तेही सध्या मैदानात आहेत, आनंद घेतात क्रीडा स्पर्धेचा. खरोखरच तो जो स्टँड भरलाय ना, त्या स्टँडकडे ओव्हर समाप्त झाल्यानंतर जरा फोकस करा. पूर्ण बीड आहे का? येस, ओके. बीडचे पाठीराखे आहेत. तिकडे मार्केवाडीने कब्जा केलाय स्टँडवरती. इकडे गुणगेचे काही पाठीराखे आहेत. ड्राईव्ह केला आकाशने, परंतु एकही धाव नाहीये. चांगली गोलंदाजी रवीकडून. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या श्री 11 गुणगे संघाची 8 धावा धावफलकावर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. प्रसन्न अधिरा 11 मार्कवाडी संघाने ते वाट पाहतात या मॅच मधील विजेता कोणता असेल. अगदी जवळून ते सामना पाहतायत. खेळ म्हटल्यानंतर जिंकणं आणि पराभव आलाच. खरं तर तो पराभव पचवता यायला पाहिजे आणि यशानं कधी हुरळून जाऊ नये. यश एक क्षणभंगूर आहे. पराभव कधी ना कधी तर संपणारच आहे. यश तर मिळणारच आहे, परंतु पराभव सोसत जावेत आणि यश जेव्हा मिळेल त्या यशाचं हुरळून न जाता मात्र त्या यशा समवेत आपण जेव्हा जेव्हा पराभूत झाले त्या त्या आठवणी आपल्या नक्कीच साथीला असाव्यात. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या ती अवघी 8. तनय आणि त्याच्या साथीला तो आकाश धुरी. गोलंदाजीसाठी दाखल झालाय तिसऱ्या षटकात यश लोभी. लेफ्टी बॅटर तनय. यंगस्टर आहे यश. हो, चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आणि ते झेल, परंतु नाही. षटकार. 6 धावा. आणि तिथेच घात झाला. षटकार. 6 धावा. धावफलक 14. तनयने आतापर्यंत तारलंय. मागच्या मॅच मध्ये देखील तनयच्याच बॅटमधून मोक्याच्या क्षणी षटकार आले, चौकार आले. आता तोच तनय सध्या तारतोय गुणघे संघाला. हे सगळे यंगस्टर्स आहेत. हे खेळलेत अंडर 19च्या मॅचेस मध्ये एकमेकांच्या विरोधात. बॅटची कडा, मागे चाललाय बॉल. तनय आलाय, लग घेऊन आलाय. बॉल सीमारेषा पार. आणखी एक चौकार. जाऊन पोहोचले आता 18 वर. 2 ओव्हर मध्ये फक्त 8 होत्या आणि आता या 2 चेंडूंवरती 10 धावा आल्यात. सामना फिरताना दिसतोय. तनय समोर यश. मिस टाइम स्ट्रोक. कोण पोचेल? मिड विकेट वरून धावत आलाय. चांगला झेल. फलंदाज बाद. तनय अति शुरूठेने हा झेल घेतला.
थोडा दबाव असतो ना की कोणाकोणाची गाणी लावू. कधी कधी पाहुणे मंडळ येतात, मग त्यांची गाणी, राजकीय मंडळींची गाणी, बरंच प्रेशर असतं. आता निवांत आहेत ते बिंदासपणे. खरं तर समालोचकही 12:30-1 नंतर थोडे रिलॅक्सच होतात. मग आपोआप शब्द फुटायला सुरुवात होते. कधी फक्त त्यांना जरा ते बाजूने येतात ना, म्हणजे ज्यांना हवा लागलेली असते, ती मंडळी कॉमेंट्री बॉक्समध्ये आली की कॉमेंटेटरला मग टेन्शन येतो. बस बाकी काही नाही. कारण त्यांना हवा लागलेली असते आणि ते आम्हाला हवा देत असतात नुसते बक्षिसांची. फलंदाज नवीन मैदानात गणेश. लोअर फुल टॉस बॉल कव्हरच्या दिशेने. पुन्हा सूरजकडे हा चेंडू गेलाय. एक धाव या ठिकाणी जोडली जाते. धावसंख्या 19 धावा. धावा आल्यात या ओव्हरमध्ये. गुणगे टीम यंगस्टर्सला नेहमी साथ देते, हे मी आवर्जून नक्कीच म्हणेल. आणि या टीमचे जेवढे जेवढे एक्सपिरियन्स प्लेयर आहेत ना, ते 4 ते 5 वर्ष खेळतात, त्यानंतर स्वतः कधी कधी ते क्रिकेट बंद करतात. त्यांचं वैयक्तिक म्हणणं आहे नाही, यंगस्टर्स नेहमी खेळले पाहिजेत. हा एक फंडा अजब आहे. हो, पाय टाकलेला बॉल आकाश बॅटची हलकीशी कडा घेऊन मागे चाललाय. खरं तर अजब हा शब्द मला बोलायचा नव्हता, त्याऐवजी म्हणायचं होतं की खरोखरच खूप चांगला आहे. यंगस्टर्सला संधी देणं. 2 धावा. 2 धाव्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 21 वरती. 21. एकवीस धावा. लास्ट बॉल. तिसऱ्या षटकातील 21 धावा झाल्या. चांगली धावसंख्या सध्याच्या घडीला गुणगे टीमची. लोअर फुल टॉस बॅटची कडा घेतले. विकेट किपरने मिस केलाय. डायरेक्ट हिट इथे झाला आणि आता तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते या रनआउट साठी. पाहूया निर्णय का असणार आहे. नॉट आउट. बॅटर नॉट आउट आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या ती आता 22 धावा. पाहूया कितपत गुणगे संघ जाऊन पोहोचतोय. परंतु एक लक्षात ठेवा, पहिल्या मॅचमध्ये गुणगे टीमने 15 चेंडूंमध्ये 12 धावा करू दिल्या नाहीत. बॉलिंग अटॅक चांगला आहे या टीमचा. सिद्धिविनायक बी टीमला त्यांना कमी धावसंख्येतच रोखावं लागेल. 2 ओव्हरमध्ये फक्त 8 होत्या. सूरज आलाय बॉलिंगसाठी. पहिला चेंडू इथे वाईटने सुरुवात करतोय सूरज. धावसंख्या 23. 30-32च्या पुढे पोहोचले तर पुन्हा एकदा दबाव तयार करतील ते बीड संघावर. कारण बीडचाही आपण पाहिलं तर पळसदरीच्या विरोधात खेळत असताना जी फलंदाजी नेहमी बीड करतो तशी त्यांची फलंदाजी देखील पाहिली नाही. कारण धावा फक्त 33च होत्या त्यांच्यासाठी. पाहूया, मजा येईल या मॅचमध्ये. हो, हेलिकॉप्टर. आकाश धुरी, बाबू धुरीचा हेलिकॉप्टर लँड झाला आउट ऑफ द पार्क. षटकार.
चेंडू, 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 29 झाल्यात. एक मोठ्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करण्याचा देखील प्रयत्न सध्याच्या घडीला करतोय तो बाबू. मिस टाइम स्ट्रोक. स्वतः विकेट कीपर क्लोज झाल्यानंतर मात्र इथे झेल घेतोय फलंदाज बाद बाबू धुरी. फलंदाज मात्र बाद झाला बाबू धोरी. एक षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आल्या, परंतु त्यानंतर त्याला काही यश मिळालं नाही. बाद करण्यात यश मिळालं ते सूरजला. नवीन फलंदाज मैदानात आदर्श मोहिते, मागच्या मॅचचा हिरो. काय लाजवाब गोलंदाजी त्याने केले होते. 4 विकेट मात्र घेतल्या होत्या. मेडन ओव्हर देखील होती त्यामधली एक, कारण 2 स्टंप्सच्या मधून चेंडू आला होता. 29 धावा. आदर्श, सूरज, आडव्या बॅटने हा फटका झेल होईल का? यस, झेल होतोय. खंडुलो भी आहे. फलंदाज बाद. आला होता. त्यानंतर जरी सिंगल डबल चालू ठेवल्या असत्या तरी सुद्धा या धावा 33-35 पर्यंत सहज पोहोचल्या असत्या. 4 चेंडू झालेत. 29 धावा. निमेश, हा टप्पा पडल्यानंतर अचानक उसळी. शॉट तडम्यांच्या खेळाडूचं कौतुक करायला हवं. बाईकच्या स्वरूपात ही एक धाव. अचानक बाउन्स झाला बॉल. 30 धावा झाल्यात. खेळपट्टीच तिसऱ्या रात्रीची थोडा रंग तर दाखवणारच. उद्या शेवटची रात्री या स्पर्धेची. अजय डायरे सर मात्र या स्पर्धेला लीड करतात आणि आपले कुणाल सर, निखिल 30 धावा झाल्यात. लास्ट बॉल. टॉप एज बॉल चालला मागे. क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगचा. माटमोरा धावत होता. 2 ते इथे कंप्लीट झाल्यात. किती धावतोय निमेश नक्की? त्याच्या साथीदाराला धाव म्हणून तो सांगतोय आणि ते कदाचित तो बाद असेल की नाही हे मात्र आता तिसरे पंच तपासतील. परंतु एक्झॅक्टली धावा किती पंच ही न पकडता 3. ओके, चौथीसाठी आपण रेफर करतोय. 3 ते धावल्यात. पाहूया चौथी धावा आहे की नाही. पंच आता मात्र इथे तपासतील. निमेश उलटा पोचला होता. त्याच्या मागून तो 5वी साठी धावत होता. नॉट आउट आहे आणि 4 धावा इथे मात्र जोडल्या जातील. आणि 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि धाव संख्या जाऊन पोहोचले ती 36 वरती. 34 माफी असावी. आणि 35 धाव संख्येचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. ते सिद्धिविनायक बीड संघाच्या विरोधात 4 ओव्हरमध्ये 35 करायचे आहेत.
म्हणजे बोलतात ना थँकलेस जॉब, ते खरंच आहे. ज्याच्या बाजूने जातो तो खुश असतो, पण ज्याच्या विरोधात जातो तो शिव्यांची लाखोलीच वाहतो. चला सलामीची जोडी त्वरित पाठवा. बीड संघ सिद्धिविनायक बीड. 35चं टार्गेट आहे. बॅट बॅट जाणार नाही. बॅट देतील. आता तो क्रिकेट जमाना गेलेला आहे. फक्त ती आता एक्झॅक्टली कुठे, कारण तिला बोलता येत नाही. ती फक्त मैदानात बोलते. मैदानाच्या बाहेर तिला काही बोलता येत नाही. कोणाला आजूबाजूला दिसते का बॅट? काय वर्णन काय तिचं? ऑरेंज कलरचा ग्रिप आहे. कोणाकडे असेल तर बीड टीमची बॅट आहे. ना बॅट फार महत्वाची रे सगळ्यांचं. चिराग अजय डायरे सरांचं मी मगाशी छोटं मनोगत ऐकलं. भावना आल्या थोड्या बाहेर त्यांच्या, की घरच्यांनी मला पाहिलं नाही. असं होतं क्रिकेटमध्ये. तुम्ही जेव्हा वेळ देता या गोष्टी घडतात. तुम्हाला काहीतरी बनायचं तर मग तुम्हाला काहीतरी गमवावं लागतं, हे लक्षात ठेवा. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. हा मॅच चालू होईपर्यंत आणखी एक गाणं होऊन जाऊ दे डीजे मास्टर. ते रेडी होत आहेत तोपर्यंत एक छानसं गाणं. क्रिकेट बदललंय, होतंय, नो प्रॉब्लेम. 35 करायचे आहेत. आणखी एक अजय सर एक छोटासा किस्सा, कारण मला असं वाटतं की या सीझनला मी या स्पर्धेनंतर मात्र हलकासा निरोप देईल. कारण पुढच्या वर्षी माझाही प्रयत्न चालू आहेत की जास्त कॉमेंट्रीकडे माझंही लक्ष नसेल. कारण यंदाच्या वर्षी बरंच काही स्पर्धांमध्ये समालोचन करण्याची परमेश्वराच्या कृपेने मला संधी मिळाली.
या सगळ्या गोष्टी होत असताना आणखी एक किस्सा, खरं तर यूट्यूब लाईव्हला कट होईल नाही होईल काय ठाऊक नाही मला या सगळ्या गोष्टी, परंतु ओघाओघाने हा विषय निघाला आपल्या चर्चेतनं तर म्हणून जाऊ द्या. मी एकाला यावर्षी एक्सप्लेन केलं की एवढं यश मिळालं, मी म्हणेल यश मिळालं नाही, यश ते मला माझ्या कर्जतकरांनी दिलं. एक छोटासा किस्सा सांगतो. आता आपण आंबे तोडायला जातो ना पटकन, तर कच्चेच आंबे आहेत, आता काय पिकलेले आंबे कुठे नाही, गावठी आंब्यांबद्दल बोलते. आपण सगळे साधे आहोत, साधी माणसं आहोत, म्हणून गावठी हा शब्द चांगला आहे आपल्यासाठी. मी त्यातलाच आहे, जास्त काही मोठा नाही. कधी कधी ना त्या आंब्याच्या झाडावरती एखादा आंबा पटकन पिकलेला दिसतो आपल्याला, मग आपल्याला प्रश्न पडतो, अरे यार बाकीचे सगळे कच्चे आहेत, हाच कसा काय पिकलेला आहे. तर त्या आंब्याचा दोष आहे का तो? नाही, तो निसर्गाच्या कृपेने आणि त्या आंब्याच्या कृपेने काय असेल चमत्कार झाला असेल, तो पिकला असेल. तशी माझी अवस्था आहे. तुम्हाला असं वाटतं की मी तिथपर्यंत पोहोचलो आहे, ते मी त्या आंब्यासारखं आहे, कधी गळून पडेल सांगू शकत नाही. तुम्हाला संधी आहे, तुम्ही पिका, आणखी लोकांपर्यंत पोहोचा. ती एक परमेश्वराची कृपा, म्हणून मी त्यापर्यंत पोहोचलो, बाकी काही नाही. आणि या सगळ्या कर्जतकरांनी एवढं भरभरून प्रेम दिलं आहे, बोलून फायदा नाही. कुठेही असू दे, केव्हाही कोणतीही स्पर्धा असू दे, मला ते तिथे सोडण्यासाठी आलेत. प्रचंड म्हणजे एवढं प्रेम मला वाटत नाही की कर्जतकरांनी कोणावरती केलं असेल. पहिलाच बॉल इनसाइड आउट, डिलिशियस मार्वलस स्ट्रोक, बॉल चाललाय स्वीपर कव्हरला, पहिला चौकार, 4 धावा. हॅलो, हॅलो 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 हॅलो. हो हो, दमदार स्ट्रोक, पुन्हा एकदा बॉल चाललाय सीमारेषा पार, आणखी एक बेधडक फटका पाहायला मिळाला, चौकार, 4 धावा. तीन चेंडूंमध्ये धावा झाल्या त्या 8-35 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे आणि आदर्श मोहितेशाच विरोधात मात्र इथे आक्रमण केलं जात आहे, ज्याने बॉलिंगच्या जोरावरती मागच्या मॅचमध्ये 4 विकेट घेतल्या होत्या, एक मेडन ओव्हर टाकली होती, त्याच्याच विरोधात जोरदार आक्रमण. आतिश पुन्हा एकदा इनसाइड आउट, काय फटकेबाजी चालू आहे, बॉल पुन्हा एकदा सीमारेषा पार, चौकार. हॅलो, 3 चौकार तर मात्र आलेले आहेत, धावा झाल्यात त्या 12. चांगली सुरुवात गुणगे संघाच्या विरोधात सिद्धिविनायक बीड संघाच्या अतिश रुठेकडून. अतिश रुठे इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळत असताना मात्र इथे अतिश रुठे बाद झाला. पहिला धक्का अतिश रुठेच्या रूपात सिद्धिविनायक बीड संघाला. हॅलो, महत्वाची विकेट घेण्यात नक्कीच यश आता मिळाले. ते आदर्श मोहितेला विकेट तर पाहिजे. 3 चौकार मारले होते, ते देखील सरळ बॅटने. इनसाइड आउटचे 2 चौकार होते,
आणि असे फटके मारले त्याने व्ही शेपमध्ये की खरोखरच ते पाण्यालायक होते. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारे ते फटके होते, परंतु एक चुकीचा फटका त्याने निवडला आणि तो मात्र इथे बाद झाला. कमबॅक केल्या आधीने. आदर्श मोहितेने विकेट घेतले. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला आहे, रुपेश लोभी. ही आदाच वेगळी अजित निकम सरांची. अंडरम क्रिकेटमध्ये एक वेगळी चाहत आहे. हो, समोर स्ट्रेट ड्राईव्ह आपल्या मध्ये अडवण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित चान्स पाहूया, परंतु पंच नॉट आउट घोषित करतायत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 35चा पाठलाग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले ती 13 वर. 13 धावा धावफलकावर. आता 18 चेंडू विजयासाठी 22 करायचे. आणि 22 धावांची गरज. हे निर्णायक षटक असणार आहे बाबू धुरीचं, कारण या षटकामध्ये जर का 8 ते 9 धावा आल्या तर मात्र तो दबाव हटेल. सगळे यंग पोर आहेत, सगळे यंग, एकदम यंग, आणि या यंग टॅलेंटवरती विश्वास दाखवलाय तो गोंडगे संघाने. पाहतो विकेट किपर पहा, समोरून पाहिला तर विकेट किपर अगदी त्या यष्टांपेक्षा थोडासा वरती. रोशन, मजा येते जेव्हा यंगिस्तान खेळतात मैदानात. नामदेवची टीम देखील यंगिस्तानच आहे आता, आणि त्याचा मुलगाही आता खेळतोय. स्वप्न पूर्ण झालं. तेंडुलकरला स्वप्न पूर्ण करता आलं नाही, परंतु नामदेवला ते करता आलं, ते देखील यशस्वी पद्धतीने. पांडुरंग भोईर, त्यांचा सुपुत्र अमोल भोईर देखील आपण खेळताना पाहिला. आपल्या कर्जत तालुक्याचा आपण पाहिला. पियुष धनवे, वाळा धनवेचा मुलगा, तोही खूप चांगला खेळतो. अरे मित्रांनो, भरत पेरणे, मगाशी त्याचा विषय आमचा चालू होता इथे नामदेव समवेत. भरत पेरणे आणि त्याचा मुलगाही. नामदेव आणि भरत पेरणे सेम, म्हणजे 6-7 वर्षांपूर्वी हे दोन खेळाडू असे होते की गावातली मुलं एकत्रित करून आणायचे, बाबा खेळा, अशी परिस्थिती होती. परंतु आता पहा, मोठमोठ्या संघांनाही नामोहरण करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. म्हणून या दोन खेळाडूंबाबतीत मी का म्हणतो, त्यांनी संघ बनवलेत, त्यांची तेवढी ताकद आणि तेवढी मेहनत त्यांनी मात्र इथे केले. स्वीप करायचा होता आकाश जोरीच्या विरोधात आणि इथे सिंगल मात्र घेतली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 15. अरे गेम बनवणं, संघ बनवणं सोपं काम नाही आहे. एक प्लेअर तुम्ही बनवता ठीक आहे, परंतु टीम बनवायची, गावची टीम बनवायची, तिला पुढे चालू ठेवायचं खरोखरच सोपं काम नाही आहे. सिंगलने धावसंख्या झाले ते 15. 35 धावांचा पाठलाग चालू आहे. 20 करायचे. आकाश दोरी गोलंदाजी करतोय. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, हा चांगला स्ट्रोक आहे. पाठमोरा धावतोय क्षेत्ररक्षक, परंतु काही करू शकला नाही. चौकार.
सूरज गोडविंदे आपली वाट पाहतायत. प्लीज मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतो बा. या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. सूरज घोडवेंदे यांचं देखील विशेष कौतुक करायला हवं. खरोखर वन मॅन आर्मी सारखे ते देखील लढले या संपूर्ण स्पर्धेसाठी. त्यांनी सांगितलेलं की समीर यंदाच्या वर्षी एक स्पर्धा येते, खास स्पर्धा येते, आपल्याला ते करायची आहे. मला यावर्षी मी कर्जत तालुक्याला जास्त काही वेळ देऊ शकलो नाही समालोचन करायला, कारण हे सगळेजण मंडळी करतायत आणि खूप चांगले करतायत. हे तेव्हा असे होते की 1-2च आम्ही होतो, परंतु आता इतके चांगले करतायत. पियुष आला आहे, अजय सर करतायत, म्हणजे खूप चांगले करतायत. म्हणजे आम्ही जे करायचो आम्हाला कधी कधी तेव्हा मी ऐकलं, आताही कधी कधी कॉमेंट्री ऐकतो ते आता प्रश्न पडतो आम्हाला, अरे असं आम्ही कॉमेंट्री करायचो. प्रचंड मेहनत करतायत हे सगळेजण, कौतुक करायला हवं. 5-5, 6-6 दिवसांचे शेड्यूल्स असतात. मला एवढं जमत नाही, परंतु हे सगळेजण खूप मेहनत करत स्पर्धा कव्हर करतात. स्पर्धेला 4 चांद लावतात, एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवतात. सर्वांचं कौतुक करेल मी. गोलंदाजीसाठी आलाय तो निमेश. खंडू पहा आकड्यांचा खेळ कसा आहे. गुणघे विरोधात सामना झाला होता पहिला. धामोते 15 चेंडूंमध्ये 12 पाहिजे होत्या. हा सामना असा आहे 12 चेंडूंमध्ये 15 पाहिजेत. आता 11 चेंडूंमध्ये विजयासाठी 15ची गरज. पहिल्याच बॉलवरती निमेश मोहितेने विकेट घेतले. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो खंडू. सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत. जे दर्दी अजूनही या मैदानात उपस्थित आहेत त्या दर्दी क्रिकेट रसिकांचं आम्ही स्वागत करतोय. फक्त रात्रीचे 11:30 वाजले, तुमचं स्वागत आहे. 11 चेंडू विजयासाठी 15ची गरज. निमेश समोर खंडू. बीड की गुणघे. टॉपेज शॉट फाईन लेगला. बॅक टू बॅक 2 धक्के दिले निमेश मोहितेने. प्रणयने झेल घेतलाय. ऑन हॅट्रिक तो आता असेल. 12 चेंडू विजयासाठी 15 पाहिजे होते. आता इक्वेशन 10 चेंडू विजयासाठी 15 पाहिजेत. रवी फुलावरे मैदानात दाखल झालाय. आणखी एक लेफ्ट हँडेड बॅटर. मार्केवाडी संघ अगदी जवळून हा सामना पाहतायत. कोण येणार त्यांच्या विरोधात. माजी पंचायत समिती सदस्य चषक आदरणीय सुनीलजी गोडविंदे साहेब. पाहूया ऑन हॅट्रिक येतो निमेश. घेईल का विकेट हॅट्रिक. हो वेगवान चेंडू बीट करतोय बॅटरला. आणखी एक निर्धाव. कमालीची गोलंदाजी. बॉलिंग अटॅक खतरनाक आहे गुणगे टीमचा आणि निमेशने दाखवून दिलंय. फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमनंट. भले माझ्या गोलंदाजीचं स्थान माझ्याच घरातील एखाद्या शिलेदाराने घेतला असेल, परंतु तो दमखम अजूनही माझ्यात आहे आणि तो सिद्ध करत असताना मैदानात निमेश मोहिते. वेगवान चेंडू वाईट यॉर्कर बॅटची कडा आणि ते फलंदाज होईल बाद. 4 चेंडू निर्धाव टाकलेत पुन्हा एकदा निमेश मोहितेने.
बाबू दोरीने षटकार मारल्यानंतर 4 चेंडू निर्धावच गेले. खरं तर हातातनं लास्ट बॉलवरती 4 आल्या त्या नशिबाच्याच होत्या. जिथे सिंगल डबल चालू ठेवल्या असत्या तर त्या आणखी 30-32 झाल्या असत्या. खरं तर ही गोष्ट आणखी व्यवस्थितरित्या बीड संघाने घेतली असती तर आत्तापर्यंतची सिच्युएशन वेगळी असती. पहा मागच्या 4 चेंडूंवरती एकही धाव नाहीये. सूरज आला नवीन फलंदाज, 15ची गरज. पुन्हा एकदा हा वेगवान चेंडू. आय थिंक हा देखील चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. यष्टांवरून 5 चेंडू निर्धाव टाकलेत. काय कमालीची गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. 12 चेंडू 15ची गरज होती. पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा धावा आल्या 3 चौकार आले होते, तब्बल 13 धावा आल्या होत्या. असं वाटलं हा सामनाच खुला झालाय, 18 बॉल 22 पाहिजेत. परंतु हा सामना आता बनवलाय निमिष मोहितेने. 5 चेंडू निर्धाव टाकलेत, 2 विकेट घेतल्यात. येईल का मेडन ओव्हर? या चषकातील मेडन ओव्हर निमिष कडून. आणि इथे पंचांकडे अपील. इट्स प्लम. 3 विकेट प्लस मेडन ओव्हर टाकले. मोहितेंची वेगवान परंपरा 4 विकेट घेत मेडन ओव्हर टाकले 3 निमिष मोहितेने. फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज परमनंट हे सिद्ध करत असताना वेगवान गोलंदाज निमिष मोहिते. खरोखरच अजय सर हेही सांगतो, जेव्हा जेव्हा मी कर्जतमध्ये समालोचन केलंय आणि जेव्हा जेव्हा सेकंड इनिंग आले, माझा एवढा अनुभव खतरनाक आहे मागच्या 3 वर्षांपासून की मॅच ही रफ अँड टफ झालेच. हा गेल्या 3 वर्षांचा मला 3 वर्षांचा नक्कीच अनुभव आलेला आहे. म्हणून मी शक्यतो करून सेकंड इनिंग टाळतो कर्जतमध्ये. खास करून 6 चेंडू विजयासाठी गरज येते मात्र 15 धावांची. गोलंदाजीसाठी आलाय तो गणेश. सामना अद्यापही संपलेला नाहीये. मैदानात अजूनही रुपेश आहे, रुपेश गवळी. मला अजूनही आठवते वासरेखोंडा प्रीमियर लीग एकट्याच्या जोरावरती त्यानं ती स्पर्धा दाखवली होती. पारितोषिक इथं लागलं जात आहे. रोहित चिंटे साहेबांकडून चिरागच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 6 चेंडू 15 करायचे. कंपल्सरी चेसिंग. मार्केवाडी अगोदर क्वालिफायर मॅच मध्ये जाऊन पोहोचले. पहिलाच बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. हाताला दुखापत आहे थोडी रुपेशच्या. तनयची ही फेक. रुपेश पोहोचेल का? धावलाय आणि ते ही विकेट, बिग विकेट. फलंदाज रन आउट. रुपेश गवळी. मोठा धक्का सिद्धिविनायक बीड संघाला. के ना आरसीके हजारे दादा हे सकाळचे आमचे ट्रेनचे मेंबर आहेत. मी झोपी जाणार नाही, घाटकोपरलाच उतरेल याची तेही दक्षता घेतात. म्हणजे माझ्या या समालोचनाच्या करिअरमधील असंच म्हणावं लागेल, तेही तेवढेच महत्त्वाचे आहेत. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. 5 चेंडू विजयासाठी मात्र 14 धावांची गरज आहे. गणेश गोलंदाजी करतोय. गणेश पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. सामना संपलेला नाहीये मित्रांनो, काहीही होऊ शकतं. निमेश मोहिते मेडनवर टाकू शकतो तर बीड संघ या धावांचा पाठलाग करू शकतो. धावा झाल्यात आतापर्यंत 22. विजयासाठी 13ची गरज. 5 चेंडू 13. 5 चेंडू 13. कोण जिंकणार हा सामना, बीड की मात्र गुणगे? वेगवान चेंडू आणि इथे फलंदाज
पायचीच्या स्वरूपात बाद घोषित केलाय पंचांनी. फलंदाज बाद झाला. 4 चेंडू आणि आता विजयासाठी 13 धावांची गरज. करिश्मा चमत्कार करावा लागेल तो बीड संघाला. करणं गरजेचंच आहे. चमत्कारालाच नमस्कार केला जातो. आघाडीचे फलंदाज बाद झालेत. गणेश गोलंदाजी करतोय. शॉर्ट पिच बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेनं. फक्त एकच धाव. फक्त एकच धाव. 3 चेंडू आता गरज असेल विजयासाठी. 12 2 षटकार पाहिजेत. बिटरगाव प्रीमियर लीग सैराट चित्रपट ठोकला तर जिंकला आणि हुकला तर मात्र मुकला. सध्याची परिस्थिती तीच आहे. षटकार मारावे लागतीलच गणेशच्या विरोधात. अशक्य असं वाटतंय परंतु अशक्य गोष्टी शक्य करण्यामधली एक वेगळीच मजा असते. इतिहासात नोंद करायची असेल तर अशक्यच गोष्टींना शक्य करावं लागतं. 3 चेंडू 12ची गरज बीड संघाला. लोअर फुल टॉस समोर खेचलाय. क्षेत्ररक्षक थोडा दूर पुढे येतोय. झेल घेतला जातोय. आणखी एक फलंदाज बाद. साठी आता मात्र 12ची गरज. हा चेंडू या मॅच मधील अतिशय महत्वाचा चेंडू आहे. क्रिकेटमध्ये बरेच उलटफेर आम्ही पाहिलेले आहेत. बरेच म्हणजे असं वाटलं नाही की या धावा होतील परंतु त्या धावा झालेल्या. पाहूया षटकार येईल का. 2 चेंडू 12. प्रयत्न करतायत. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल काढलाय. पाठलाग चालू आहे. डीप कव्हरचा फिल्डर आतमध्ये घेतला होता. चेंडू अडवलाय आणि आता मात्र फक्त एकच धाव. खरं तर आणखी एका खेळाडूवरती सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. म्हणजे या स्पर्धेमध्ये मोस्ट स्टायलिश प्लेअर जर का ठेवलं असतं तर कदाचित ते प्रणयने पटकावलं असतं. NBA चा प्लेअर वाटतो एकदम. NBA चा. लास्ट बॉल जिंकण्यासाठी आता मात्र 11ची गरज. आणि इथे पाप सामना 12 चेंडू 15ची गरज. 18 चेंडू 22 धावा डिफेंड केल्या आणि हा सामना जिंकलाय तो श्री 11 गुणगे संघाने. अभिनंदन या संघाचं. आणि हार्ड लक सिद्धिविनायक बीड या मार्केवाडी टीम. टॉस साठी या नामदेव मार्के आपला कॅप्टन पाठवा आणि